Now next method is substitution method. How to solve limit by using substitution? Very simple. Well, limit x tends to pi by 2 cos x upon x minus pi by 2. Here given function is cos x, that is trigonometric function, and limit x tends to here pi by 2, not tends to 0. When limit is not tends to 0, rather than any number, then we use substitution method. म्हणजे x टेन्स टू 0 जर असेल तर स्टँडर्ड लिमिट काय म्हणते, लिमिट x टेन्स टू 0 sin x अपॉन x इज इक्वल टू 1 किंवा tan x अपॉन x इज इक्वल टू 1. तर इथे स्टँडर्ड लिमिट किती असायला पाहिजे, लिमिट x टेन्स टू 0. पण जेव्हा जेव्हा लिमिट x टेन्स टू 0 नसेल तेव्हा तेव्हा काय करायचं, सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करायचं. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असायला पाहिजे, लिमिट x टेन्स टू 0 नसायला पाहिजे, अशा वेळेस आपण सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करू शकतो. सबस्टिट्यूशन मेथड कशासाठी अप्लाय करायची, लिमिट x टेन्स टू 0 झालं पाहिजे म्हणून अप्लाय करायची. नाव हाऊ इट यूज, व्हेरी सिम्पल. सपोज दिस L, लिमिट x टेन्स टू पाय बाय 2 cos x अपॉन x मायनस पाय बाय 2. नाव पुट x टेन्स टू किती आहे, पाय बाय 2. तर हा जो ॲरो आहे याच्याऐवजी लिहायचं इक्वल टू आणि इथे लिहायचं प्लस h. मेथड लक्षात ठेवा. x हा जो ॲरो आहे टेन्स टू अप्रोचेस टू, त्याच्याऐवजी काय असायला पाहिजे, इक्वल टू पाय बाय 2 ॲज इट इज. आपण आपल्याकडून काय घ्यायचं आहे, फक्त प्लस h ॲज x टेन्स टू पाय बाय 2, न्यू व्हेरिएबल h टेन्स टू 0. आता हा जो h आहे हा कोणाकडे अप्रोच करेल, 0 कडे अप्रोच करेल. सिम्पल आहे. एक्सच्या ऐवजी समजा आपण पाय बाय 2 पुट केले, इथे पाय बाय 2 जर ठेवलं तर पाय बाय 2 कॅन्सल, म्हणजे h व्हॅल्यू काय आहे 0. याचा अर्थ काय झाला, व्हेन व्हॅल्यू ऑफ x टेन्स टू पाय बाय 2, व्हॅल्यू ऑफ h टेन्स टू 0. नाव लिमिट, न्यू लिमिट इज h टेन्स टू 0. Every x replaced by pi by 2 plus h. So write here cos of pi by 2 plus h upon x pi by 2 plus h minus pi by 2 as it is. दोन ठिकाणी x आहे, दोन्ही ठिकाणी आपण काय लिहिलं, pi by 2 plus h लिहिलं. Now limit h tends to 0. आता cos of pi by 2 plus theta. आता cos of pi by 2 plus theta means or pi by 2 plus h means second quadrant. सेकंड क्वाड्रंट म्हणजे कॉस रेशो कसा असतो, ऑल साइन. कॉस रेशो हा निगेटिव्ह असतो म्हणजे मायनस साइन h अपॉन h, ऑल साइन टॅन कॉस. तर सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतं, बाकी सगळे निगेटिव्ह. इथे कॉस आहे त्याच्यामुळे कॉस रेशो पाय बाय 2 प्लस h म्हणजे सेकंड क्वाड्रंट. तर सेकंड क्वाड्रंटमध्ये कसा असायला पाहिजे, तो निगेटिव्ह असायला पाहिजे. किंवा आपण कॉस ऑफ a प्लस बीचा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. cos pi by 2 cos h minus sin pi by 2 sin h. cos pi by 2 ची व्हॅल्यू 0, sin pi by 2 ची व्हॅल्यू 1 into sin h, that is sin h. आणि हा मायनस म्हणून मायनस आहे. कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता, बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युला और बाय युझिंग एक्सपान्शन आपण cos of pi by 2 plus theta ची व्हॅल्यू लिहू शकतो. किंवा डायरेक्ट फॉर्म्युला पण लक्षात ठेवता येतो. cos of pi by 2 plus theta is equal to minus sin theta. सो sin h upon h याची लिमिट किती असते, 1. सो minus 1 is the answer. Now second question, limit x tends to a, limit x tends to a, cos x minus cos a upon x minus x, cos x minus cos a upon x minus a. A means any number. Now again limit x tends to a, not tends to 0, so use substitution method. Put x, arrow changes to equal to a as it is, write only plus h. As x tends to old variable a, old variable x tends to a, new variable h tends to 0. x as it is ठेवायचं, arrow च्या इक्वल टू लिहायचं, a as it is लिहायचं, फक्त समोर काय जोडायचं आपल्याला, प्लस h. त्याच्यानंतर as x tends to a, x ची व्हॅल्यू कोणाकडे अप्रोच करताय, a कडे. हा प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. नवीन व्हेरिएबल आपण कोणता घेतला, h. Now h tends to 0. So limit h tends to 0, cos of x replaced by a plus h minus cos a as it is divided by cos x replaced by a plus h minus a as it is. A minus a 0. So limit h tends to 0. आता इथे फॉर्म्युला कोणता अप्लाय करू शकतो आपण, cos c minus cos d. What is the answer, minus 2 sin c plus d by 2 into sin c minus d by 2. हा फॉर्म्युला इथे अप्लाय करा.
सी म्हणजे ए प्लस एच, डी म्हणजे ए. सो -2 साइन सी प्लस डी बाय 2 दॅट इज ए प्लस एच प्लस ए बाय 2 इंटू साइन सी मायनस डी मीन्स ए प्लस एच मायनस ए अपॉन 2 डिवायडेड बाय ए मायनस एच 0 म्हणजे काय बोललं फक्त एच. -2ला लिमिटच्या बाहेर काढून टाकू आपण. -2 टेक आउटसाइड द लिमिट एच टेन्स टू 0 साइन ऑफ ए प्लस ए ट्वाइस ए प्लस एच अपॉन 2 साइन ऑफ ए मायनस ए 0 एच बाय 2 होल डिवायडेड बाय एच. आता हा जर एच्या डिनॉमिनेटरचा एक तर पहिल्या साईनकडे जाईल किंवा दुसऱ्या साईनकडे जाईल, तो दोघांकडे जाणार नाही बिकॉज दिस इज मल्टिप्लिकेशन. आता नेमकं द्यायचं कोणाला, ज्याला गरज आहे त्याला द्या. साइन ऑफ एच बाय 2 म्हणून एच हा इकडे जाईल. इथे ही जी व्हॅल्यू आहे ही झिरोच होत नाही. एचची व्हॅल्यू समजा आपण 0 पुट केलं तर ट्वाइस ए अपॉन 2 म्हणजेच किती ए 0 होतो का नाही. आणि म्हणून हा जर एच आहे हा कोणाकडे जायला पाहिजे दुसऱ्या साईनकडे. सो -2 साइन ऑफ इथे लिमिट अप्लाय करून टाकू आपण ट्वाइस ए प्लस 0 डिवायडेड बाय 2 इंटू लिमिट h tends to 0 sin of here h by 2 upon h. आता इथे h सोबत अपॉन 2 आहे, इथे फक्त h आहे म्हणून आपण काय करू अपॉन 2 इंटू 2. ही झाली सिंपल ॲडजस्टमेंट की जेणेकरून याची जी लिमिट आहे ती याची लिमिट किती असेल 1. सो -2 साइन ऑफ ट्वाइस ए बाय 2 मीन्स सिंपल ए, याची लिमिट तर 1 झाली इंटू 1 बाय 2. सो 1 इंटू 1 बाय 2 2 to cancel, so minus sin a. This is the answer. By using derivative सुद्धा आपल्याला ही लिमिट फाइंड आउट करता येते. इन फ्युचर आपल्याला डेरिव्हेटिव्ह शिकायचंच आहे. तर त्याला एल्स हॉस्पिटल रूल म्हणतात. काय करता येईल, कॉस एची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह साइन एक्स मायनस साइन एक्स, त्याच्यानंतर मायनस ॲज इट इज कॉस एची डेरिव्हेटिव्ह 0 त्याच्यामुळे सोडून द्या. एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एची डेरिव्हेटिव्ह 0. तर डेरिव्हेटिव्ह किती आली याची मायनस साइन एक्स. लिमिट एक्स टेन्स टू किती आहे ए. आता इथं फक्त काय करायचं आहे एक्सच्या ऐवजी ए पुट करायचं आहे मायनस साइन ए. दिस इज द फायनल आन्सर. सो MCQ सॉल्व करताना आपण याचं डायरेक्ट लिमिट फाइंड आउट करू शकतो बाय युझिंग डेरिव्हेटिव्ह. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांची लिमिट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची. आफ्टर डेरिव्हेटिव्ह जी व्हॅल्यू दिलेली असेल एक्स टेन्स टू ती तिथं वापरून टाकायची. सो इन दिस वे वी गेट द आन्सर मायनस साइन ए. नेक्स्ट इव्हॅल्युएट लिमिट एक्स टेन्स टू 1. Evaluate limit x tends to 1. 1 plus cos pi x. 1 plus cos pi x. आता cos pi x आहे म्हणून लिमिट आहे x टेन्स टू 1 म्हणजे सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन झाला होता बिकॉज लिमिट इज नॉट गिवन ॲज x टेन्स टू 0. सो 1 प्लस cos pi x divided by 1 minus x whole square. 1 minus x whole square. This is the question. So again put x is equal to 1 plus h as x tends to 1 h tends to 0. जे दिलं असेल ते फक्त प्लस h लिहून टाकायचं. सो लिमिट h tends to 0 1 plus cos of pi as it is x replaced by 1 plus h. हे जरा बरोबर लिहायचं ब्रॅकेट बरोबर द्यायचा. 1 minus x replaced by 1 plus h whole square. Now limit h tends to 0 1 plus cos of pi into 1 plus h that is pi plus pi h upon 1 minus ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा minus h whole square. आता जर लिमिट h tends to 0 1 plus. आता याचं एक्सपान्शन करू शकतो आपण cos pi h minus sin pi h. cos of a plus b चं एक्सपान्शन करायला cos a cos b minus sin a sin b डिवायडेड बाय 1 minus 1 0 minus h चा होल स्क्वेअर म्हणजे सिंपल h स्क्वेअर. cos pi ची व्हॅल्यू किती असते -1 आणि sin pi ची व्हॅल्यू किती असते 0. as इथे लिहून टाकतो मी cos pi is equal to -1 sin pi is equal to 0. so limit h tends to 0 1 plus cos pi म्हणजे -1 into cos pi h as it is minus sin pi ची व्हॅल्यू 0 into sin pi h as it is upon h square. so here limit h tends to 0 1 minus cos of pi h हे तर 0 होऊन जाईल अपॉन h स्क्वेअर.
आता आपण बऱ्याचदा वापरलेला 1 मायनस कॉस म्हणजेच 2 साइन स्क्वेअर h बाय 2. सो लिमिट h टेन्स टू 0. 2 साइन स्क्वेअर जो कोणता फंक्शन असेल इथे पाय एच आहे, पाय एच बाय 2. 2 साइन स्क्वेअर x बाय 2 इथे पाय एच बाय 2 h स्क्वेअर ॲज इट इज. टू टेक आउटसाइड द लिमिट. साइन स्क्वेअर आहे म्हणून साइन ऑफ पाय एच बाय 2 अपॉन एच याचा होल स्क्वेअर असं लिहू शकतो आपण, बिकॉज बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर हा स्क्वेअर टर्म. आता इथे एक छोटीशी ॲडजस्टमेंट करावी लागेल. सो टू लिमिट एच टेन्स टू 0. आतापर्यंत आपण खूपदा अशी ॲडजस्टमेंट केलेली आहे. पाय एच बाय 2 अपॉन हिअर एच. पाय बाय 2 आहे म्हणजे इथे पाय बाय 2. डिनॉमिनेटरमध्ये पाय बाय 2 लिहिलं म्हणून न्यूमरेटरला सुद्धा पाय बाय 2ने मल्टिप्लाय करा. आता याची जी लिमिट आहे ती असते 1. सो नाव 2 इंटू 1 इंटू पाय बाय 2. 2 to get cancel, so the answer is 1. So limit, अरे याचा होल स्क्वेअर राहिला, याचा होल स्क्वेअर आहे, पाय स्क्वेअर बाय 4 होईल, पाय स्क्वेअर बाय 2. हां इथे पाय एच बाय 2 आहे, इथे एच आहे, इथे कशाची ॲडजस्टमेंट करायची आहे पाय बाय 2ची. सो पाय बाय 2ने मल्टिप्लाय करा. पाय बाय 2ने डिनॉमिनेटरमध्ये मल्टिप्लाय करतो म्हणून न्यूमरेटरला सुद्धा पाय बाय 2ने मल्टिप्लाय करा. त्या ब्रॅकेटचा पूर्ण काय स्क्वेअर. आता इथे काय याची लिमिट 1 आणि इंटू पाय बाय 2 याचा होल स्क्वेअर म्हणजे पाय स्क्वेअर बाय 4. सो 2 2 कॅन्सल होतील म्हणजे पाय बाय 2 2 4. सो पाय स्क्वेअर बाय 2 इज द आन्सर. अशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व करता येईल. त्याच्यानंतर परत एक लास्ट क्वेश्चन आहे. इव्हॅल्युएट लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 3. क्वेश्चन नंबर 4. आता लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 3 म्हणजे ऑब्वियसली आपल्याला काय वापरायचं आहे, सबस्टिट्यूशन वापरायचं आहे. लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 3. अंडर रूट 3 मायनस tan x अपॉन पाय मायनस 3x. This is the question. So tan x means trigonometric function. Limit x tends to pi by 3 means not tends to 0. So use substitution method. Put x is equal to pi by 3 plus h as x tends to pi by 3. New variable h tends to 0. Now limit changes to h tends to 0. Root 3 as it is, minus as it is, tan as it is, x replaced by pi by 3 plus h divided by pi minus 3 into again x replaced by pi by 3 plus h. दोन ठिकाणी x आहे तर दोन्ही ठिकाणी आपण pi by 3 plus h लिहून टाकू. Now limit h tends to 0. Root 3 minus, आता tan of a plus b चा फॉर्म्युला, tan of a plus b काय असतं, tan of a plus b चं एक्सपान्शन tan a plus tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. अशा पद्धतीने त्याचं एक्सपान्शन करता येईल. म्हणजे tan ऑफ पाय बाय 3 मायनस पाय बाय 3 प्लस h त्याचं एक्सपान्शन काय लिहिता येईल आपल्याला, tan पाय बाय 3 प्लस tan h अपॉन 1 मायनस tan पाय बाय 3 इंटू tan h. अशा पद्धतीने एक्सपांड करता येईल. डिवायडेड बाय 3 ने ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलं तर पाय मायनस 3 3 कॅन्सल, मायनस पाय मायनस इंटू 3h मायनस 3h. अशा पद्धतीने त्याचं मल्टिप्लिकेशन. नाव क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्याच्याआधी आपण tan पाय बाय 3 ची व्हॅल्यू पुट करू शकतो. लिमिट h टेन्स टू 0. पाय बाय 3 60 डिग्री, सो रूट 3. So root 3 minus root 3 plus tan h upon 1 minus root 3 into tan h divided by minus thrice h. tan पाय बाय 3 ची जी व्हॅल्यू आहे ती किती पुट करता येईल आपल्याला, रूट 3. दोन्ही ठिकाणी रूट 3 होईल. इथं आता याचा डिनॉमिनेटर 1 म्हणून याचं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो मेक हिअर क्रॉस मल्टिप्लिकेशन. रूट 3 इंटू 1 रूट 3 मायनस रूट 3 इंटू रूट 3 3 tan h minus root 3 minus into plus minus tan h divided by 1 into this denominator means 1 minus root 3 tan h.
आणि हा पुन्हा डिनॉमिनेटरच आहे, सो -3h कसं लिहिता येईल, √3 - √3 0 कॅन्सल. म्हणजे न्यूमरेटरमध्ये काय आलं, लिमिट h टेन्स टू 0 -3 tan h -tan h म्हणजे -4 टाइम्स tan h डिवायडेड बाय 1 - √3 tan h इंटू -3h. आता न्यूमरेटरमध्ये मायनस हाय मायनस कॅन्सल होऊन जाईल. त्याच्यानंतर इथे याची लिमिट आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करू शकतो. सो 4/3 इंटू 1/1 -√3 tan h मीन्स हिअर tan 0. tan 0 ची व्हॅल्यू 0. सो 1 -√3 इंटू 0 0. सो 1 - 0 1. म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे 0 होत नाही. इंटू इथं काय राहिलं, लिमिट h टेन्स टू 0 tan h अपॉन h आणि याची लिमिट किती असते 1. मायनस मायनस कॅन्सल, 4/3 हा असा बाहेर आला. हा ब्रॅकेट डिनॉमिनेटरमध्ये आपण डिनॉमिनेटरमध्ये tan h आणि h उरलं ते इथे लिहिलं. सो हिअर 4/3 इंटू 1/1 - 0 इंटू याची लिमिट 1. सो द लास्ट आन्सर इज 4/3. अशा पद्धतीने आपल्याला लिमिट सॉल्व करता येईल. सो नाव एक्सरसाइज 7.5 इज युअर होमवर्क.